नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन घरी काम करत बसलेला आहे. अर्जुनला आता सुमन काकूने सांगितलेलं आहे की आपली जी तन्वी आहे ना, तिच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. त्यामुळं अर्जुन विचार करतच असतो आणि त्याचं काम चालू असतं. त्याला काही करून आता शोधायचं असतं की नक्की तन्वी कोण आहे, नक्की काय आहे, हा सगळ्या गोष्टींचा तो विचार करत असतो. सायली बिचारी झोपलेली असते, तिला माहितीही नसतं आणि अर्जुनचं लक्ष जातं सायलीच्या पायाकडे. सायलीच्या पायाकडे पाहिल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुनने अजूनपर्यंत प्रियाचा पाय मात्र पाहिलेला नसतो. त्याने फक्त ठरवलेलं असतं की कसंही करून आज आपल्याला प्रियाचा पाय पाहायचा आहे. जर त्याच्यावर तुळशीपत्र नसेल तर आपण समजायचं की ही प्रिया फसवणूक करत आहे, हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन जेव्हा पाहतो सायलीच्या पायावरती त्याला तुळशीपत्र दिसतं, तेही सायलीच्या उजव्या पायावरती. तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन विचार करू लागतो की हे सगळं काय आहे, मी जे पाहतोय ते खरं आहे का, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की जर मिसेस सायली यांच्या पायावर जर तुळशीपत्र असेल तर, म्हणजे हे दिसतंय हे जर खरं असेल तर माझी खरी तन्वी, लहानपणीची माझी मैत्रीण ही सायलीच आहे. मग अर्जुन या गोष्टीचा शोध घेण्यासाठी त्याला आणखी काही पुरावे हवे असतात आणि त्यासाठी तो म्हणतो की आता मला फक्त एकच व्यक्ती या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देऊ शकते, ती म्हणजे मधुभाऊ. मग अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगतो की उद्याच्या उद्या मधुभाऊंची भेट घ्यायची आहे आणि तिथे परमिशन काढून घे कोर्टाकडून. आता अर्जुन हा मधुभाऊंचा वकील आहे, त्यामुळे तो केव्हाही कधीही मधुभाऊंना भेटण्यासाठी जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा मधुभाऊंना भेटायला जातो. मधुभाऊंना खूप बरं वाटतं, पण मधुभाऊ अर्जुन गेल्या गेल्या म्हणतात की माझी साऊ आलेली नाही का, माझी साऊ आलेली नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो की आज ना मी थोडं घाईत आलो, खूप महत्त्वाचं बोलायचं होतं ना तुमच्याशी. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मी सायलीचे आईवडील शोधण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून मी आलेलो आहे. तर मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे. अर्जुन म्हणतो की मला सायलीला सरप्राईज द्यायचं आहे ना, म्हणून मी हा विचार केलेला आहे. आणि इकडे अर्जुन मधुभाऊंबरोबर बोलू लागतो. मधुभाऊंना विचारत असतो की मला एक विचारायचं आहे की सायली आश्रमात कधी आल्या. तेव्हा मधुभाऊ सांगतात की 2002 साली. आणि मग त्यानंतर सायलीच्याबद्दल एकही प्रश्न अर्जुन विचारत नाही. पुढचे प्रश्न विचारतो तो म्हणजे प्रियाच्याबद्दल. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ मला सांगा, प्रिया प्रिया आश्रमात कधी आली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई तुम्ही आज तिला तन्वी न म्हणता प्रिया म्हणालाय, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ती खूप मोठी स्टोरी आहे, पण आत्ता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मी तुम्हाला ती नंतर नक्की सांगेल. फक्त आत्ता मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या पाहिजेत त्या आधी आपण बोलून घेऊया, कारण त्यामुळं आपल्या सायलीचे आईवडील शोधण्यामध्ये मला खूप मोठं यश मिळणार आहे, असं अर्जुन इकडे मधुभाऊंना सांगू लागतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की प्रिया ही 2002 साली आली आणि ती रस्त्यावर सापडली होती. त्याचबरोबर सायली ही मला मंदिरात सापडली होती. हे सगळं मधुभाऊ अर्जुनला सांगत असतात. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना प्रश्न विचारतो, प्रिया लहानपणापासून कशी आहे. मधुभाऊ म्हणतात की ती एकदम खोटारडी, स्वार्थी, फक्त स्वतःचा विचार करणारी अशी आहे. तिने कोणाचा जीवही घेऊ शकते, जीवावरही उठू शकते. ती प्रत्येक वेळेस आश्रमात ही सगळ्यांना त्रास द्यायची आणि सगळ्यात जास्त त्रास द्यायची ती म्हणजे ती सायलीला त्रास द्यायची. तिला सगळ्या गोष्टी हव्या असायच्या, चोऱ्याही करायची ती आश्रमामध्ये, असं अर्जुनला मधुभाऊ सांगू लागतात. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना विचारतो की जर प्रिया 2002 साली आली आणि आणखी एक तुम्हाला विचारायचं आहे, ते म्हणजे प्रियाच्या पायावर कोणती जन्मखूण आहे का. मधुभाऊ म्हणतात की नाही, प्रियाच्या पायावर कोणती जन्मखूण नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो काय. तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो, प्रियाच्या पायावर कोणतीही जन्मखूण नाही. जन्मखूण आहे ती सायलीच्या उजव्या पायावर आहे, तेही तुळशीपत्राची, अगदी लहानपणापासून आहे. आणि मधुभाऊंना आता बाकीच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात, पण मधुभाऊंना भेटण्याची वेळ अर्जुनची संपलेली असते. अर्जुन म्हणतो की मी नेक्स्ट टाईम येईल ना तेव्हा जास्त वेळ काढून येईल आणि तुम्हाला हे सगळं सांगेल. लवकरच आपल्या सायलीचे आईवडील तिला भेटणार आहेत, हे आता मी तुम्हाला सांगत आहे. आणि मधुभाऊंना नमस्कार करून अर्जुन तिथून निघू लागतो. अर्जुनला आता पक्की खात्री पटलेली असते, कारण सिनियरचा अपघात जो झालेला असतो तो 2000 साली झालेला असतो आणि त्यानंतर 2 वर्षांनी प्रिया आलेली असते. मधुभाऊंनी एवढंही सांगितलेलं असतं की प्रिया जेव्हा आश्रमात आलेली होती तेव्हा प्रिया एक 4-1 वर्षाची होती आणि सायली जेव्हा आश्रमात आली होती ती 6 वर्षाची होती. आणि सायली पहिल्या आश्रमात आलेली आहे, त्यानंतर प्रिया आलेली आहे. या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी सांगितलेल्या असतात. या सगळ्या गोष्टींची सांगड घालण्याचा अर्जुन प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर इकडे
प्रियाच्या बाबतीत तो विचार करत असतो. काही करून ह्या प्रियाला आपण कसं जाळ्यात ओढायचं हा प्लॅन त्याचा चालू असतो. कारण अजूनही प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र त्याने बघितलेलं नसतं. आणि अर्जुन प्रियाला म्हणतो, चल ना तन्वी, चल लवकर, आपल्याला काहीतरी तुला सरप्राईज द्यायचं आहे, असं म्हणत तो तिला घेऊन बाहेर येतो. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. ट्रूथ अँड डेअर खेळण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मिता, सायली सर्वजण तिथं असतात. सायलीला मात्र प्रश्न पडलेला असतो की अर्जुन सरांच्या डोक्यातून अजून काही ते फॅड गेलेलं नाही असं इकडे सायलीला वाटत असतं. कारण अर्जुन सरांना वारंवार एकच गोष्ट जाणवत आहे, ती म्हणजे ती धरून बसलेले आहेत की प्रिया ही तन्वी नाहीये, म्हणून त्यांचं हे सगळं चाललेलं आहे असा विचार सायली करत असते. त्यानंतर अर्जुन प्रियाला म्हणतो की प्रिया, काल मी तुला तुझ्या आईची साडी दिली होती, म्हणजे प्रतिमात्याची साडी मी तुला दिली होती, त्या साडीबद्दल तुला काय वाटलं? प्रिया म्हणते, अरे अर्जुन असं काय विचारतोय, ती साडी माझ्यासाठी किती स्पेशल आहे, माझ्या आईची साडी आहे ना, त्याच्यामध्ये माझ्या आईची माया आहे, मी रात्री ती साडी पांघरून झोपली होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता ती साडी कायमस्वरूपी तुझ्याकडेच ठेव, कारण मी तुलाच दिलेली आहे. आणि प्रतिमात्याने विचारलं तर मी तिला सांगेल की तन्वीला हवी होती म्हणून दिलेली आहे, आणि तुला आवडली ना ती साडी, मग तू रोज पांघरून झोप, असं अर्जुन इकडेच प्रियाला सांगत असतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात. अर्जुनला सायली म्हणू लागते की अर्जुन सर, तुमचं नक्की काय चाललंय मला कळत नाहीये, पण तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे म्हणून तुम्ही हा सगळा विचार करत आहात. आज पुन्हा तोच विषय काढला प्रियाशी तुम्ही, अजूनही त्याच बाबतीत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का सायली, मी मधुभाऊंना आज भेटायला गेलो होतो. सायली म्हणते, तुम्ही मला का घेऊन गेला नाहीत? अर्जुन म्हणतो, त्यांच्याशी मला महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी मधुभाऊंना भेटायला गेलो होतो. सायली म्हणते, काय झालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे, सिनियरने, तुम्ही मला त्या दिवशी बोललात ना रविराज सरांनी ते पुरावे शोधलेच असणार आहेत आणि ते पुरावे बघूनच प्रियाला घेतला असणार आहे, तेव्हाच त्यांनी मान्य केलं असेल. मग त्याच गोष्टी आता मी शोधायचा प्रयत्न करतोय. मग मला सुमन काकूने सांगितलं की प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या पायावर, लहानपणीची तन्वी जी आहे तिच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखून आहे. तेव्हा सायली म्हणते, हो का? मग अर्जुन म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे का? तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर, प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूण नाही आहे, तुळशीपत्राची जन्मखूण तर माझ्या पायावर आहे. अर्जुन म्हणतो, तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूण आहे आणि त्या एका जन्मखुणेमुळं सिनियरने प्रियाला तन्वी म्हणून स्वीकारलेलं आहे. सायलीलाही धक्का बसतो. सायली म्हणते, असं आहे का? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हो, हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे आणि मी मधुभाऊंना भेटलो, मधुभाऊंना सांगितलं सगळं, तेव्हा मधुभाऊंनीही मला त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आश्रमात आला तेव्हा तुम्ही किती वर्षाचा होता? तुम्हाला आश्रमातल्या सगळ्या गोष्टी आठवतात ना? तेव्हा सायली सांगते की हो, मी मंदिराच्या दिशेला होते आणि तिथे मधुभाऊ आले, मग ते मला घेऊन गेले, तेव्हा मी खूप घाबरलेली होती, मी बोलतही वगैरे नव्हती, असं मला मधुभाऊ सांगतात. आणि प्रिया ही 2 वर्षानंतर आली आहे. तेव्हा सायलीला अर्जुन विचारतो, तुम्ही मंदिराच्या दिशेने का गेलात, म्हणजे तुम्हाला असं का वाटलं? सायली सांगते की त्यावेळेस ना आमच्या गाडीचा अपघात झालेला होता, मला एवढंच आठवतं, अपघात झाला आणि मग मी माझ्या आईबाबांना शोधण्यासाठी मी मंदिराच्या दिशेने गेले. अर्जुनला बरोबर सगळं आठवू लागतं, म्हणजे नक्की काय घडलेलं आहे या गोष्टींचा उलगडा अर्जुनला होत असतो. अर्जुन म्हणतो, काय सांगताय? तेव्हा सायली म्हणते, हो. मग अर्जुन तिला म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे का, एक लॉकेट आहे, ते लॉकेट आणि त्याचबरोबर इकडे प्रियाच्या पायावर असलेली जन्मखून, या एका गोष्टीमुळं सिनियरने ते केलेलं आहे. त्याचबरोबर सिनियरने प्रियाची DNA टेस्ट पण केली होती, पण ते DNA टेस्टचे रिपोर्ट, मला सांगा, आत्ता प्रतिमात्या जिवंत होती तरीही त्या डेड बॉडीबरोबर प्रियाचे DNA टेस्टचे रिपोर्ट मॅच झाले होते, हे तर तुमच्या लक्षात आहे, म्हणजे नक्कीच DNA टेस्टचे रिपोर्ट त्यावेळेसही मॅच केलेले असू शकतात. तेव्हा सायली म्हणते, प्रिया तर आहे तशी, पण मला नाही खरं वाटत, तुम्ही ना हा विषय सोडून द्या, यामुळं घरातील सर्वांना त्रास होईल. अर्जुन म्हणतो की सायली, तुम्ही शांत व्हा, तुमच्या लक्षात गोष्टी येत नाही आहेत, आपल्या भावनांशी खेळलं जाते, सिनियरच्या प्रतिमात्याच्या भावनांशी खेळलं जाते, पूर्णाजीच्या भावनांशी खेळलं जाते, तुमच्या लक्षात येत नाही आहे का, असं अर्जुन इकडे प्रिया सायलीला सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुनला आठवत असतं की रविराज इकडे मधुभाऊंनी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा अर्जुन पडताळा घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता एक महत्त्वाची गोष्ट करायची असते, ती म्हणजे प्रियाच्या पायावर असलेली जन्मखून. आता एकदा का अर्जुनने प्रियाच्या पायावर असलेली जन्मखून चेक केली की सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार असतो आणि अर्जुन त्याच्या तयारीत असतो. त्यासाठी तो चैतन्याची मदत घेणार असतो. म्हणून तर अर्जुनने फुल प्लॅन करून प्रियाला सांगितलेलं असतं की तू प्रतिमात्याची साडी पांघरून झोप. आणि आज अर्जुन त्याचबरोबर सायली आणि
चैतन्य हे तिघं पण जाणार असतात आणि ते शोध घेणार असतात. ते कोणत्या गोष्टीचा? तर ती गोष्ट ही असते ती म्हणजे प्रियाच्या पायावर असलेली जन्मखून. त्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी आज ते तिघंही जाणार असतात आणि ते काम करायचं असतं ते प्रिया सायलीने. अर्जुनने सायलीला मधुभाऊंना भेटायला घेऊन जाणार असं प्रॉमिस दिलेलं असतं, म्हणून सायली या गोष्टीसाठी तयार झालेली असते. नाही तर अर्जुन म्हणालेला असतो की मी तुम्हाला मधुभाऊंना भेटायला कधीच देणार नाही. मधुभाऊंच्या भेटीसाठी सायलीने हा निर्णय घेतलेला असतो आणि सायली तयार झालेली असते आणि सायलीने ठरवलेलं असतं की ठीक आहे, तुमच्यासाठी मी हे करेल, मला मधुभाऊंना भेटायचं आहे ना म्हणून करत आहे. चैतन्य पण खूपच हसत असतो, कारण अर्जुनने असलं इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं सायलीला आणि सायली या गोष्टीसाठी तयार झालेली असते. कारण अर्जुनने किंवा चैतन्यने जाऊन प्रियाला हात लावणं ही गोष्ट काहीच पटत नसते बुद्धीला, म्हणून अर्जुनने हा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अर्जुनने सगळ्या गोष्टींचा पडताळा करायचं ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी तो विचार करत असतो, शोध घेत असतो आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का हे पाहण्याचंही तो ठरवत असतो आणि त्याप्रमाणे त्याने ठरवलेलं असतं. त्याच पद्धतीने तो काम करत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मी माझ्या फॅमिलीच्या भावनांशी कोणालाही खेळू देणार नाही. काही झालं तरी ती जर खोटी असेल तर तिला त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे. मधुभाऊंनी सांगितलेल्या तारखा अगदी ॲक्युरेट मॅच होऊन सायलीने सांगितलेलं की तिच्या गाडीचा अपघात झालेला होता, त्यानंतर ती मंदिराच्या दिशेने गेलेली होती. म्हणजेच इकडे सिनियरच्या गाडीचाही अपघात झालेला होता आणि 2000 साली सिनियरच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यावेळी बरोबर आहे की तन्वी ही 6 वर्षांची होती, कारण माझा बड्डे होता आणि त्याच बड्डेला तन्वी आलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुनला आठवत असतात आणि अर्जुन त्या गोष्टी बरोबर शोध लावत असतो. त्या पद्धतीनं तो मॅनेज करत असतो. हे सगळं अर्जुनचं चाललेलं असतं आणि अर्जुन या सर्व गोष्टींचा खुलासा करत असतो की नक्की काय होणार आहे, कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने ॲडजस्ट होणार आहेत, या सर्व गोष्टींचा शोध अर्जुन घेत असतो. आणि हे सगळं जेव्हा त्याच्या डोक्यात चालू असतं तेव्हा अर्जुनने एकच ठरवलेलं असतं, ते म्हणजे काहीही झालं तरी मी माझ्या फॅमिलीच्या भावनांशी कोणालाही खेळू देणार नाही. जर कोण माझ्या फॅमिलीतील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या फॅमिलीतील लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याची शिक्षा ही होणारच आहे. आणि इकडे सायलीला जशी मदत हवी तशा पद्धतीने तो सायलीकडून मदत घेत असतो आणि सायलीला सांगत असतो की प्लीज माझ्या घरासाठी, आपल्या घरासाठी, प्रतिमात्यासाठी हे गरजेचं आहे असं अर्जुन सायलीला समजून सांगत असतो. आणि आता सायलीला ह्या जन्मतारखांमुळं सायलीला पण बऱ्याच गोष्टी म्हणजे आश्रमातल्या तारखा ह्या जन्मतारखा अशा अर्जुन समजत असतो, कारण मधुभाऊ त्याच जन्मतारखा समजून त्यांचा वाढदिवस करत असतात आणि त्यामुळंच अर्जुनने ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचं ठरवलेलं असतं. तर इकडे सायली पण प्रियाच्या मागावर असते. प्रियाचं नक्की काय चाललेलं आहे, ती कुणाला भेटत असते, कुणाला बोलत असते, हे सगळं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आता ठरल्याप्रमाणे अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं की तुझ्या आईची साडी आहे ना, तर तुझ्या आईची साडी पांघरून तू झोप असं त्याने प्रियाला सांगितलेलं असतं. आणि प्रिया मात्र नेमकं तेच करते, कारण तिने ती साडी काही पांघरत नाही, ती साडी फेकून देते. जोपर्यंत अस्मिता तिथं जागी आहे तोपर्यंतच ती साडी ती हातात घेत असते आणि त्यानंतर ती साडी ती घेत नसते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ती साडी तिथून ती फेकून देत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली हे पाहतात आणि सायलीची पण गरज तिथं भासत नाही, कारण ऑलरेडी प्रतिमाने इकडे प्रियाने पांघरून न घेतल्यामुळं अर्जुन त्याचबरोबर चैतन्य या सगळ्यांना दिसतं की प्रियाच्या पायावर कोणतीही जन्मखून नाही. म्हणजे ज्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी अर्जुन ही सगळं एवढा खटाटोप करत आहे आणि तीच गोष्ट आता अर्जुनच्या समोर आलेली असते. सायलीलाही दिसलेलं असतं की प्रियाच्या पायावरती जन्मखून नाही. आता सायलीला पुढचं काम असतं ते म्हणजे लक्ष ठेवणं. तर प्रियावर लक्ष ठेवायचं आहे की नक्की प्रिया जन्मखून कधी काढते, काय करते, ती कशी डुप्लिकेट जन्मखून बनवते, या सगळ्या गोष्टींचा सायलीला आता तिथे बारीक लक्ष ठेवायचं असतं. हे काम अर्जुनने सायलीला दिलेलं असतं आणि सायलीला सांगितलेलं असतं की तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे, मधुभाऊंसाठी हे सर्व करायचं आहे असंही अर्जुन सायलीला वारंवार सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं चैतन्याला पण अर्जुनने बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात. प्रियावर
पाळत ठेवायला सांगितलेलं असतं, कारण या सगळ्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे हे शोधणंही तेवढंच गरजेचं असतं. आता सगळे पुरावे तर अर्जुनच्या हाती लागलेले आहेत. अर्जुनला कळलेलं आहे की सायली हीच तन्वी आहे. अर्जुनने आता DNA टेस्ट करण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये प्रिया, प्रतिमा, त्याचबरोबर रविराज आणि सायली. अर्जुन यावेळेस कोणतेही रिपोर्ट अगदी गोंधळ होऊ नये म्हणून सगळ्या DNA टेस्ट करणार असतो, अगदी सिनियर बरोबर पण, प्रतिमात्याबरोबर पण. आणि पूर्ण प्लॅनिंगनिशी अर्जुन हा मैदानात उतरलेला आहे आणि प्रियाची वाट लावायचं त्याने ठरवलेलं आहे. आता मधुभाऊंनी दिलेल्या बऱ्याच गोष्टींमुळं इकडे अर्जुनला बरेच खुलासे झालेले आहेत. सुमन काकूने ही महत्त्वाची गोष्ट केलेली असते, म्हणजे रविराजने नक्की कोणते पुरावे बघून प्रियाला तन्वी ठग घोषित केलेलं असतं. ही महत्त्वाची गोष्ट खरं तर सुमन काकूमुळेच अर्जुनला कळलेली असते. आता कसं तरी अर्जुन सायलीला गोड बोलून तिचीही मदत घेत असतो, कारण या कामामध्ये सायलीची मदत ही अर्जुनसाठी तेवढीच महत्त्वाची असते. तर आता अर्जुन प्रियाच्या ह्या पापाचा पाढा सर्वांसमोर वाचून कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.